महाराष्ट्रामध्ये बदलापूरचं क्रिकेट आणि उलटफेर करण्यासाठी ज्या टीमला ओळखलं जातं ना, गौरव अर्थातच आपण पाहता गौरवचं नाव सरनेम आहे ना म्हात्रे, आणि झुंज देण्यासाठी गौरव म्हात्रेला ओळखलं जातं आणि त्याच्या सोबतीनं बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज झाला सुमित जाधव. ऑल द बेस्ट. करण लहाणे, कसगाव एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती तयार. राईट आर्म अराउंड विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती करण लहाने आणि बॅटल आहे ना गौरव मध्येच आहे आणि पहिल्या चेंडूवरती ते मात्र मैदानावरती जिंकलंय इकडे गौरव म्हात्रेनं आणि पहिल्या बॉलवरती वीरेंद्र सेवाग स्टाईल स्लॅश करत असताना येतो चौकार. अजून 4 मिनिटांनी पहिला चौकार आला. 15 मिनिटात 3 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत मैदानाच्या आत. बॉल तयार. फटका समोर मिडॉनला फिल्डर नकार केला. गौरवनं एक चांगला कॉल आपण म्हणूयात रनआउटच्या स्वरूपात. अगदी मागच्या टेस्टमध्ये तुम्ही पाहिलं असेल विराट कोहली जयस्वालमध्ये कॉल झाला नाही आणि 3-1 मालिका भारताला गमवावी लागली. यशस्वी जयस्वाल का अँकर रोल प्ले केला ऑल टेस्ट मॅचेसमध्ये आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं यशस्वी जयस्वालला बाद घोषित करण्यात आलं. त्यानंतर इरफान पठाण कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी सहजच म्हणाले स्निको बिमार आहे, बट इथे फटका चांगला आहे जो सध्या त्रास देईल. गोलंदाज करण लहानेला मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफला फाडतोय, तोडतोय. चेंडू निघून चालला सीमारेषा पार आणि हा येतोय चौकार. बॉल मध्ये आलेत आणि 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राऊंड विकेट आलेत करण आणि आता शफल झाले. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आंधी रोके तो गौरव म्हात्रे का बल्ला तूफा रोके तो गावदेवी क्रिकेट क्लब खरवई का शेर गौरव म्हात्रे. आग का दरिया. चांगली बॅटिंग करतोय मैदानावरती गौरव म्हात्रे. करण लहाणेच्या अगेन्स्ट इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळणं त्यासाठी एक धाडस लागतं. एक वेगवान गोलंदाज करण. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 4 बॉलमध्ये तब्बल 3 चौकार 12 रन स्कोर कार्ड वरती. अजून एक नेत्रदीपक फटका अलॉंग दी कार्पेट हा देखील काढलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाला आग लावती या बॅट गौरव म्हात्रेची. इथे वातावरण जितकं शांत आहे ना, हे मैदान जितकं मन रमवून जातं ना, त्या अशा नयनरम्य परिस्थितीमध्ये अंगावरती शहारे निर्माण करणारी एक कडक बॅटिंग क्लास बॅटिंग सुरू आहे. गौरव म्हात्रेचा चौथा चौकार आला. पहिला मारला पॉइंट, दुसरा मारला लॉंग ऑन, तिसरा मारला फाईन लेग, चौथा कवसला आणि 5व्या बॉलवरती अगदी आपण पाहताय इकडे शांत ठेवलंय. 2 डॉट 4 चौकार. पहिलं षटक मैदानावरती संपलंय आणि टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच बिनबाद 16. म्हणजे पहिलं षटक राहिलं गावदेवी क्रिकेट क्लब खरवईच्या नावावरती. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती पूर्ण झाला. पहिलं षटक संपल्यानंतर 16 रन्स स्कोरकार्डवरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आणि अजूनही मैदानावरती 3 षटकांचा खेळ बाकी आहे. थांबणे नाही वाटत, थकूनही जोवर कौशल्यास न्याय मिळणार नाही. विजय पराजय होत राहतील पण माझा संघर्षाचा अध्याय तो मात्र संपणार नाही. षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि टीमची टोटल 16 वरती आहे. जसं आयुष्यामध्ये लाईफ पार्टनरची साथ इम्पॉर्टंट असतं. म्हणतो ना आपण तुझा हात माझ्या हातात असावा, मी जेव्हा डोळा उघडेल तेव्हा तू मला दिसावा, तू कायम हसत राहावा, तू कायम आनंदात असावा, मी थोडी वेंधी तर तू थोडा समजूतदार असावा, मी थोडी हळवी तर तू मनाने खंबीर असावा. असाच क्रिकेटच्या पटलावरती मैदानावरती ॲज अ ओपनर तुम्ही येताना त्यावेळी एकमेकांना स्वतःचा साथ आणि एक पार्टनरशिपचा हात असावा. ती पार्टनरशिप सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. मी हिरवळ तर तू गारवा असावा, मी चांदणी तर तू चंद्र असावा. तसंच क्रिकेटच्या पटल्यावरती एका वणव्यामध्ये मित्र गारव्यासारखा असावा. फटका फ्लॉफ्ट करायचा होता, नाही जमलं.
आणि बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन राज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल. आता पॉवर प्ले संपला त्यामुळे रन्स बनवणं थोडंसं चॅलेंज आणि कमबॅकची संधी आहे मैदानावरती मिताली 11 कासगाव टीमकडे आणि कमबॅक करावाच लागेल. आज सगळ्यात खतरनाक मॅच झाली ती म्हणजे मानकिवली वर्सेस जोवेली. काय सामना रंगला होता अंतिम बॉलपर्यंत. 12:38ची गरज असताना 1 बॉल 6 वरती मॅच आली. प्रशांत भोईरनं तो सामना 15 डिफेंड करत असताना मानकिवलीला जिंकून दिला. नुकतीच मॅच जिंकली ती म्हणजे स्वर्गीय सुनील दादा भगत स्मृती ढवळेपाडा या टीमनं. प्रथमेशजी भगत यांनी पुरस्कृत केलेला संघ होता आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम श्री गणेश क्रिकेट क्लब मानकिवली आणि त्यांना फाईट करेल सुनील दादा प्रतिष्ठान ढवळेपाडा. टॉससाठी यायचं दोन्ही टीम्स. नारू सध्या खातोय भेळ, नंतर करेल चांगला खेळ याच अपेक्षा त्याच्याकडनं आपण करू. फटका चांगला ऑन साईडला. जशी स्ट्राईक मैदानावरती मिळाली आहे ना आता त्याचा फायदा उचलत असताना आपण बॅटर्सला पाहता. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 4ने पुढे जाल. धाव फलकावरती धावा 21 आणि चौकारांचा सडा सध्या मैदानावरती लावलाय. बॅटिंग करत असताना फलंदाज तुम्ही पाहताय गौरव म्हात्रे. एक चांगला लेदर बॉल क्रिकेटपटू आहे. लेदर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला हे शिकवलं असतं हँड अँड कोऑर्डिनेशन, शॉटचं सिलेक्शन, बॉलच्या मेरिटनुसार खेळा, विकेटवरती जास्त वेळ द्यायला शिका. जितका वेळ विकेटवरती थांबाल तितक्या रन्स बनतील. निगाहों में मंजिल थी गिरो और गिर कर संभलते रहे, हवाओं ने बहुत कोशिश की मगर चिराग आंधियों में भी जलते रहे. का बॅटिंग करतोय मैदानावरती. एक विजयाचा नवा दिवा सध्या जर कुठे पेटतोय ना बदलापूरच्या क्रिकेटमध्ये तर ते खरवई नाव आहे. अपकमिंग सुपर डुपर स्टार या हंगामात स्पेशली जी बॅटिंग गौरव म्हात्रे करतोय. क्लास. उडवायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून वेगात टाकला होता त्यामुळे बॅट थोडीशी लेट आली. एक चांगला परफेक्ट यॉर्कर. एक चांगल्या बॅट्समनला थांबवायचं आहे ना तर यॉर्कर्स तुमच्याकडे बस्ट अटेम्प्ट आहे आणि ते सक्सेस होताना या ठिकाणी आपण पाहिलं. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान नेहमीच केला जातो, एक परफेक्ट यॉर्कर आणि एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. एका प्रेक्षकाचा गॉगल इथे आमच्याकडे जमा आहे. ब्लॅक कलरची त्याला शेड आहे. ज्या कोणाची असेल आपण ओळख पटून घेऊन जायचे. आय थिंक नंबरवाला आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. ज्या कोणाचं असेल आपण घेऊन जा. चेंज ऑफ पेस आणि ऑफ स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा वाईट बॉल. संधी होती गौरवकडे. जितका वेळ होता ना मी म्हणेल ज्या अनुषंगाने सध्या गौरव बॅटिंग करतोय स्विच हिट त्याच्या बॅटमधनं यायला हवं. त्याचे प्रेझेन्स ऑफ माइंड गौरवच्या बॅटिंगमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं आहे. इकडे थोडंसं ते कमी जाणवलं आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा या ठिकाणी मात्र जरूर येते. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे दुसरं तुम्हाला काहीच नाही दिसलं पाहिजे. क्या नसीब जिनके ऊंचा और मस्त होतं इम्तिहा भी उनके जबरदस्त होतं. ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस सॉफ्ट हँड खेळले. ड्राईव्ह केला. शॉर्ट पॉईंटला बॉल स्टॉप करायचा होता. थोडा वेळ लागतोय आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळते. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावर 1ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर जाऊन पोहोचलाय. रितेश बोपी आम्हाला माहिती देत असताना 23 धावा. पहिल्या षटक करण लहानेचं 16 खर्च झाले. या षटकात आतापर्यंत 7 धावा आलेत. चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज राज. आतापर्यंत सक्सेस ग्राफ जर तुम्ही कासगावचा पाहिला ना डिफेंड करताना कासगाव भरपूर वेळा जिंकली. इथे टॉस त्यांच्या बाजूने लागला होता. मी तर म्हणेल मला अपेक्षित होतं की कासगाव टॉस जिंकून बॅटिंग करेल कारण मागचा सामना तुम्ही पाहिला ना जिकडे विकेटवरती सकाळच्या 7 रन्स खोऱ्यानं बनवत होत्या तिथे कासगावनं फक्त 47 केलं होतं आणि 48 थांबवताना मोठ्या फरकानं तो सामना कासगावनं जिंकला होता. त्यामुळे आपण म्हणूया एक मुवमेंट दिली आहे कासगावनं. एक वेगळं चॅलेंज त्यांनी या मैदानावरती स्वीकारलं आहे. चेस करणं त्यांनी या ठिकाणी पसंत केलं आणि ते सध्या महागडे ठरलं आहे कारण 2 ओव्हरमध्ये धावा भरपूर चांगल्या झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल धाव फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. आफ्टर फिनिश द सेकंड ओव्हर टीमची टोटल धाव फलकावरती आहे 24 धावा. ज्या आकड्यानं क्रिकेटला भरपूर काही शिकवलं. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन. वेळ थोडा जास्त जातोय त्यामुळे स्पीडअप करा टीम. मिताली 11 कासगाव 24 एप्रिल 1973 जन्म झाला त्या खेळाडूचा
जो क्रिकेटच्या धर्माचा देव बनला, 100 शतकं आपल्या कारकिर्दीमध्ये त्यानं झळकावली, एक द्विशतक देखील आपण इंटरनॅशनल ODI फॉर्मॅटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न त्यांच्या बॅटमधनं पाहिलं. रेकॉर्ड ब्रेकर तो खेळाडू राहिला, बट त्याच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या फॉर्मसोबत त्याला देखील संघर्ष करावा लागला. बट एक खेळाडू आणि एक माणूस म्हणून सचिननं जे आयुष्य जगलं, त्यामुळेच आज त्या क्रिकेटच्या धर्माचा देव बनताना आपण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला पाहिलं. गुजर जाएगा दौर भी गालिब, जरा इम्तिमान तो रख, जब खुशी ना ठहरी तो गम की बेका औकात. काळ आणि वेळ सगळं काही बदलतं, फक्त संयम महत्त्वाचा. बॅटची लागली आहे कडा, विकेट मिळेल आणि फलंदाज होतील बाद. इथे लागतोय धक्का. स्ट्रगल सुरूच होतं मैदानावरती बॅटिंग करताना. आपण पाहिलं सुमितचं आणि फायनली विकेट इकडे मिळतीये. गोलंदाज झाला तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती जयेशला. फलंदाज बाद. मागच्या मॅचमध्ये मिझिया बदलापूरचे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलं 500चं महाराष्ट्र पोलीस आणि त्यांच्या माध्यमातून ते 500 रुपयाचं पारितोषिक मिझिया बदलापूरला देण्यात आलं. बदलापूरचं मिझियाचं क्रिकेट यांना भरपूर चांगलं आहे. अजून काही टीम्स आहेत बदलापूरमध्ये. जवळजवळ आपण म्हणूया बदलापूर गावात आय थिंक 3 टीम्स खेळतात. जर या टीम्स एकत्रित आल्या तर मी म्हणेल बदलापूरच्या क्रिकेटमध्ये देखील एक वेगळी चमक आणि धमक बदलापूरचं गाव क्रिकेटमध्ये दाखवू शकतं. एकता, युनिटी भरपूर मॅटर करते क्रिकेटच्या पटलावरती. प्रतीकजी पिसेकर यांची टीम उद्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः प्रतीक पिसेकर आपल्या घरच्या मैदानावरती. चांगला क्रिकेटर आहे प्रतीक दादा. फटका चांगला, मिड विकेटला चालला बॉल ऑन साइडला. जसा आला नटराज स्टाईल तसा पाठवला पुल करत असताना मिड विकेटच्या बार आउट ऑफ दी ग्राउंड. इट्स बिगी 6. प्रतीक दादाने घेतलेली विकेट हॅट्रिक देखील मला आठवते नवीन वडवलीच्या मैदानावरती, मात्र क्रीडांगणावरती. उद्या निरंजन पिसेकर, अनिकेत कुलकर्णी, नितेश पिसेकर, प्रतीक पिसेकर इन ॲक्शन. उद्या मयूर ग्रुप आर्मी आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या ओपनिंग सिरेमनीच्या वेळी मयूरदादा पिसेकर यांना देखील आपण बॅटिंग करताना पाहिलं. काही व्हिडिओज त्या देखील व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाला. मयूरदादा पिसेकर यांचं देखील क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे. डावखुऱ्या त्याच्यात एक चांगले फलंदाज आहेत, बट म्हटलं जाताना कधी कधी जिम्मेदारीचं ओझं स्वप्नांना थोडंसं मागे ठेवतं. बट आज त्याच स्वप्नांकडे लक्ष केंद्रित करत मयूर पिसेकर नावाचं एक ब्रँड बदलापूर शहरामध्ये बनला आहे. अर्थातच जगन्नाथ पॅराडाईज असतील, जगन्नाथ गॅलेक्सीज असतील. आता न्यू प्रोजेक्ट दादाचा लवकरच येतोय. इथे फटका चांगला लॉंग ऑफला बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मितील धावा. या ठिकाणी 6 षटकार येतोय. आपण चर्चा करत होतो मयूर पिसेकर या नावाबद्दल. मयूर दादाबद्दल मी फक्त इतकंच म्हणेल, ना पूछ की मेरी मंजिल का, ना पूछ की मेरी मंजिल का, हर दिन और एक नए सुबह मैंने बस सफर का इरादा किया, ना हारूंगा हौसला उम्र भर, मैंने किसी और से नहीं खुद से किया हुआ वादा. असं एक व्यक्तिमत्व की जे रोज नवा दिवस एक नवा चॅलेंज म्हणून स्वीकारतं आणि रोज मयूर ग्रुप, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर परिवार या सगळ्यांना समाजामध्ये एक वेगळा मान सन्मान कसा मिळेल यासाठी संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. असा पिसेकर परिवारातील एक कोहिनूर हिरा म्हणजेच मयूर पिसेकर. चांगलं कामगिरी मैदानावरती सध्या आपल्याला बॅटिंग टीमकडनं या ठिकाणी पाहायला मिळते. षटकारांसोबत त्यांना सिंगल डबल देखील क्रिकेटमध्ये तितकीच इम्पॉर्टंट आहे आणि एका सिंगलनं स्कोर या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल धावफलकावरती 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक स्कोर कार्डवरती
या ठिकाणी 1ने पुढे जाऊन पोहोचलं, जे आपण पाहता 38 त्यामध्ये अजून एक सिंगल जोडली जाईल, 1ने स्कोर पुढे जातोय. आणि टीमची टोटल आपण पाहता 3 षटकं संपली आहेत, 39 झाली आहे. 2 मिनिटं तुम्ही एक्स्ट्रा वापरली आहेत. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. 4 खेळाडू असतील, फिल्डिंग टीम कॅप्टन आणि ऑनफिल्ड अंपायर्स. या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवायचं. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. अजूनही अंतिम षटकाचा खेळ इकडे बाकी आहे. मगाशी ज्यावेळी आमच्या कॉमेंट्रीला ब्रेक होता, इकडे बाजूला बॅट्स होते एक ऑल टीमचे. मग त्यामध्ये SS स्पोर्ट्स असेल, AA स्पोर्ट्स असेल, अजून काही स्पोर्ट्स ब्रँड आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यामध्ये अजून एक बॅट होती स्वामी स्पोर्ट्स, अर्थातच SS स्पोर्ट्स. सगळ्या बॅट्स आम्ही खरं तर चेक करत होतो. आवडतं ज्यावेळी मायक्रोफोन हातामधनं बाहेर असतो, प्रत्येकाला क्रिकेटची प्रचंड आवड असते. आणि स्वामी स्पोर्टची बॅट जेव्हा आम्ही हातामध्ये घेतली, अतिशय चांगलं क्वालिटी वूड, खरं तर लाकूड त्या बॅटसाठी वापरण्यात आलं. त्या बॅटचं अगदी तुम्ही बेस, अगदी हँडल, ग्रीप या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर प्रॉपर होत्या. आवर्जून तुम्हाला स्वस्त दरात एक चांगली क्वालिटी बॅट पाहिजे तर प्रशांत सूर्यराव अर्थातच लाल्यासोबत संपर्क साधा. स्वामी स्पोर्टचे ते स्वतः ओनर आहेत आणि SS स्पोर्टची बॅट देखील तितकीच क्वालिटी आहे जितक्या सगळ्या स्पोर्ट्स ब्रँडमध्ये आपल्याला त्या बॅट्स पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या चर्चेत असतं निक इडिट हे नाव. इंस्टाग्रामवरती ऑफिशियल निक इडिट तुम्ही या पेजला जर पाहाल तर जरूर फॉलो करायला विसरू नका. टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक सुपर डुपर स्टारचे रील्स तिकडे व्हायरल होत असतात. आणि आमचे जिवलग मित्र पिंपळण्याचे निक अफाट मेहनतीनं आज टेनिस बॉलच्या तळागाळातील खेळाडूंना ग्लॅमर देण्याचं काम करतात. निक, आपलं देखील हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. फुल टॉस पाठवला बॉल बीमरला, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि इकडे मेतील धावा 4 आणि एक एक्स्ट्रा जी नो बॉलच्या स्वरूपात आली आहे. आणि 5 धावेनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल 5ने फ्लॅ होतीये धावफलकावर 46. दुसऱ्या बाजूला अजूनही विकेट सोडलेली नाहीये गौरवनं. चांगला खेळताना तो दिसलाय. हेलिकॉप्टर स्टाईल उडवायचं होतं. बॅटची बाहेरची कडा थोडीशी मिसफील्ड, जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॅकअप देतील. सिंगलला कंप्लीट केलं डबल मध्ये आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती जाऊन या ठिकाणी पोहोचलंय 48 या आकड्यावरती. अजूनही बॉल शिल्लक आहेत. 4थ्या षटकातील मैदानावरती आपण पाहताय ते म्हणजे तब्बल 4 आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती रन्स येतील त्याकडे लक्ष सध्या प्रत्येकाचं लागलं. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर दी विकेट येत असताना फॉलिंग स्वीप, कॅच अ कॉल, फाईन लेगला कॅच ड्रॉप. पहिल्या अटेम्प्टला टिपला, दुसऱ्या अटेम्प्टला सोडला, तिसऱ्या अटेम्प्टला संधी मोहीच नव्हती. आणि त्यामुळे इकडे आपण पाहता धावफलकावरती धावा एका सिंगलला पुढे जातील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाल 1ने स्कोर पुढे जातोय. धावफलक जाऊन पोहोचलं एका धावेच्या मदतीनं 49. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. फिनिश चांगलं करावं लागेल गोलंदाजाला, कारण सध्या रन्स भरपूर जास्त खर्च झालेत.
स्विचिटचा फटका सजवायचा होता, नाही जमला. यावेळी गौरवला बीट करून जातो हा बॉल. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्डवरती थांबली 49 या आकड्यावर. 50 धावेचं लक्ष नक्कीच एक मोठं आहे या मैदानावरती, जे कासगावच्या समोर सध्या तरी उभं झालं. बट इथनं जर एखादा मोठा फटका आला, 50+ जे प्रेशर आहे ना, ते मैदानावरती क्रिएट करू शकते ही टीम. ऑलरेडी वेळ आपल्याकडे कमी आहे. प्लीज थोडं फास्ट खेळा. अंपासला देखील रिक्वेस्ट आहे. 2 मॅच अजून यानंतर बाकी आहेत, थोडं लवकर कव्हर करा. लोवर फुल टॉस समोर खेळ दीप लॉंग ऑनला आउट ऑफ दी पार्क. क्रिकेट मधील एक देखणा सुलभ सुंदर दर्जेदार आणि विलोभनीय फटका. स्टँड अँड डिलिव्हर ओव्हर द बॉलर हेड आणि गौरव म्हात्रेच्या बॅटमन आला एक कडक षटकार. पहिला डाव मैदानावरती संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर टीमची टोटल धावफलका आपल्याला पाहायला मिळते आणि स्कोर जाऊन पोहोचला पहिलं सत्र संपल्यानंतर 55 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 56 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालं. पुढच्या मॅचचा टॉस करतोय नागेश बोराड यांच्या शुभ असं. नागेश दादा जेव्हा जेव्हा आम्ही बदलापूरमध्ये येतो आवर्जून भरपूर प्रेम देत असतात समालोचनाला आणि दादांच्या शुभ असं आपण इकडे टॉस करतोय नेक्स्ट मॅचचा. आणि नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट क्लब मानकिवली. निलेश मराठे आर्मी मैदानावरती दाखल होईल पंकज भोले सोबत आणि दुसऱ्या बाजूला सुनील केवणे सचिन केवणेचा स्वर्गीय सुनील दादा भगत स्मृती ढवळेपाडा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. या जवळ आपण टॉस साठी गौरव म्हात्रेनं केलेली क्लास बॅटिंग सध्या हायलाईटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. काय खेळला सुरुवातीचे 4 चौकार मास्टर क्लास. बॅकफुटला गेले स्लॅश केलं ऑन द टॉस. हा पहिला चौकार गौरव म्हात्रेच्या बॅट मधला. बॉल तयार होते अगदी करण लहाणे. 4 चौकार त्यांच्या अगेन्स्ट आले. टॉस करतो आपण पुढच्या मॅचचा कॉमेंट्री बॉक्समध्ये. यानंतर या ठिकाणी आपण करूयात बदलाव आणि ऐकूयात आवाज दुसऱ्या डावामध्ये जशी मॅचला सुरुवात होईल. कॉम्बॉक्समध्ये आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. बदलापुरातील एक नामांकित आणि लोकप्रिय समालोचक जरी शहापूरला बिलॉंग करत असले बदलापूरमध्ये भरपूर सारा वेळ सोमनाथजी खाडेसर देत असतात. या सोमनाथ खाडेसरांचा आवाज आपण ऐकू. कॉम्बॉक्समध्ये स्वागत आहे.
आभार आम्ही व्यक्त करतोय. मैदानावरती जाऊया. 56 धावांचं टार्गेट आहे. मैदानात बॅटिंग करत असताना सलामीची जोडी कासगाव टीमसाठी. एका बाजूनं करण लहाने आणि दुसऱ्या बाजूनं राज. सुरुवात झाली आहे. समोरच्या दिशेला खेळलेला फटका लॉंग ऑफ वरती सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी चेंडूला पकडलं फेकलं आणि दरम्यान आपण पाहाल तर 2 धावा कंप्लीट करतायत. 56 धावांचं कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. 4 षटकांची मॅच आहे. संध्याकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू वळतोय आणि विजयासाठी बनवायच्या आहेत या 56 धावा. कशा पद्धतीनं बनवल्या जातील यासाठी मात्र मैदानात मेहनत करावी लागेल कासगाव टीमला. गोलंदाज तयार. निखिल शॉर्टपिच चेंडू पुल करतोय. जबरदस्त फटका खाली क्षेत्र निवडलं आणि निश्चितच पाबंदी असणारं हे षटक आहे क्षेत्ररक्षणाची आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. हाने स्ट्राइक एंड वरती ठोकलेला हा चौकार. 4 धावांची मदत धावफलकाला होतीये. स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. मिताली 11 कासगाव. करणचा हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. झेल टिपला जाईल का हा प्रश्न आहे आणि मॅच मध्ये निश्चितच ट्विस्ट पाहायला मिळतंय. हा झेल सुटलाय की मॅच सुटलीये मित्रा. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि निश्चित झेल टिपत असताना थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं. हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि करण लहानेला मिळालेलं हे जीवनदान आणि 2 धावा स्कोर कार्ड वरती सुद्धा ऍड केल्या जातील. 2 धावांची मदत आली. धावफलक जर आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती बिनबाद सुरुवात करतायत. थोडीशी अडचणीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण केली होती. निखिल शेंडेला आपण पाहत आहे चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. राईट मोर द विकेट. करणसाठी यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक. झेलची सुवर्ण संधी. झेल जरूर टिपला. एकमेकांना कॉल देत चला मित्रांनो. झेल टिपला. खेळ संपला. फलंदाज बाद होतोय. मॅचची महत्वाची विकेट करण लहाने परतला. द हार्ट ऑफ बदलापूर क्रिकेट. मान्यवर अशोकजी कांबरी आणि दत्तात्रयजी पवार मंचावरती उपस्थित आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात. आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. बदलापूर गाव चषक 2025 मध्ये आपण आहोत. निश्चितच या क्रीडा नगरीविषयी आपण चर्चा करत होतो. जगन्नाथ क्रीडा संकुल, मयूरजी पेसेकर, प्रतीकजी पेसेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेला हा संपूर्ण देखना सोहळा. अर्थातच बदलापूरच्या क्रिकेटला मानाची उंची देणारं हे मैदान आणि ही क्रीडा नगरी. यावेळेस हा चेंडू पहा जबरदस्तरित्या हाताळलाय. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. वेगावरती चांगलं नियंत्रण निखिल शेंडेचं आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं षटक आहे आणि फिल्डिंगची पाबंदी जरी असली तरी फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकतोय. फलंदाजांना निश्चितच रोखून ठेवणारी गोलंदाजी यावेळेस करत असताना कुठल्याही प्रकारे घाई गडबड न करता अचूक टप्प्यावरती मारा करतोय. यावेळेस थोडासा रनवेमध्ये अडथळा येतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरनं रिटर्न टू द बॉलिंग मार्क निखिल शेंडेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस धावफलकावरती आहेत त्या 8 धावा. 8 ऑन द बोर्ड. एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. मिताली 11 कासगाव या संघाला बनवायचे आहेत तब्बल 56 धावा. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मार्गस्थ. हा चेंडू चेक केला जाईल. पंच सांगतायत वाईट बॉल. आउट ऑफ द लेग स्टंप. लेग स्टंपच्या जास्त बाहेरून निघून जाणारा हा चेंडू वाईट बॉल घोषित करतायत. एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल. गुलाबी थंडीचे दिवस आहेत आणि विशेष या मैदानावरती जर आपण आलात तर हिरवीगार गालीच्या पसरलेला हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच लवकर थंडी या मैदानावरती तुम्हाला अनुभवायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रात आपण हळूहळू वळतोय आणि हा गारवा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय.
या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळतोय, समोरच्या दिशेला सिंगल धाव धोक्याची होती आणि ही धोक्याची घंटा या ठिकाणी वाजली आहे. मिताली 11 कासगाव टीमला लागलेला दुसरा हादरा, फलंदाज होतोय रनआउट बाद. फलंदाज बाद होतोय. निराश मनाने जयेशला परतावं लागतंय. लागलेला मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम मिताली 11 कासगाव या टीमला. फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन फलंदाज राजला साथ देण्यासाठी सौरभ लहाने मैदानावरती येतोय. राज लहाने आणि सौरभ लहाने ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतील. 56 धावांपर्यंत संघाचा डोलारा पोहोचवायचा आहे. 56 धावांपर्यंत मजल मारायची आहे. कशा पद्धतीने मारली जाईल यासाठी प्रयत्न करतील दोनही फलंदाज मैदानावरती. एका बाजूने राज, दुसऱ्या बाजूने सौरभ खेळेल. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी जे मार्गस्थ होतं ते निखिलचं. एका षटकाची सांगता झाली आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 9 धावा. 9 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाज तुषार. स्ट्राइक वरती सौरभ खेळतोय. फटका खेचलाय. बराच वेळ हवेमध्ये आहे. दूरवरनं फिल्डरचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि अचूक झेल त्या ठिकाणी टिपतोय. अजून एक महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाईल. तिसरा धक्का कासगावला. पंचावन्न धावा जमवल्या. 56 धावांचं कडवं लक्ष या ठिकाणी उभं केलं. 56 धावा बनवण्याचं आव्हान ठेवलं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना या ठिकाणी टॉप ऑर्डर कोलॅप्स होतीये. टॉप ऑर्डर या ठिकाणी कोलॅप्स होतीये बॅटिंग करत असताना मिताली 11 कासगाव टीमची. यावेळेस फटका खेचलाय. प्रॉपर टायमिंग आहे का? उंची गाठली, लांबी किती आहे हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं नक्कीच उत्तर आपल्याला मिळेल मैदानावरती. चेक करायचं आहे या ठिकाणी. चेक केलं जाईल. निश्चितच फटका चांगला पाहायला मिळाला. प्रयत्न सीमारेषेवरती अतिशय दर्जेदार होते. चेंडूला सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच संघासाठी धावा वाचवण्यात यश मिळालं. या चेंडूवरती पंच. या चेंडूवरती धावा 1. ओके. यावेळेस सुद्धा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती आई गावदेवी सीसी खरवई हा संघ खेळतोय. बॅटिंग करत असताना तुफान बॅटिंग केली. गौरव म्हात्रेचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच फिल्डिंग करत असताना सुद्धा अतिशय दर्जेदार फिल्डिंग मैदानावरती सादर करतायत.
या चेंडूवरती सुद्धा मिस टायमिंग, बराच वेळ चेंडू हवेत आहे, दोन फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि अचूक फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगलं जजमेंट, सुंदर झेल, फलंदाज बाद. तुषारचा हा चेंडू हा सुद्धा सुंदर आहे, बॅट फिरवत आहेत, मात्र चेंडूवरती नियंत्रण आपण पाहत असाल, चेंडूचा टप्पा पाहत असाल, गती पाहत असाल तर फलंदाजांना मात्र थांबवून ठेवलं जात आहे. सातत्यानं डॉट बॉल पाहायला मिळत आहेत, कुठल्याही प्रकारे धावांची भर पाहायला मिळत नाही. अचूक टप्प्यावरती मारा करतायत, चौकार षटकारांपासून वंचित ठेवतायत. 56 धावांचं मोठं टार्गेट पार करायचं. हे टार्गेट पार करत असताना मोठी मेहनत मैदानावरती करावी लागेल कासगाव टीमला. ऋतिक खेळतोय, यावेळेस सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी, स्वतः गोलंदाज तुषार चेंडूच्या खाली आला, झेल टिपला, अजून एक फलंदाज माघारी परतेल. निराश मनानं ऋतिक परतलाय. धावा, एकंदरीत 56 धावांचं टार्गेट पार करायचंय. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूंवरती तब्बल बनवाव्या लागतील त्या 46 धावा. 12 चेंडू 46 धावांची गरज आहे. गौरव म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय, अष्टपैलू खेळाडू. या अगोदरची मॅच सुद्धा आपण पाहिली असेल तर सकाळच्या मॅच मध्ये सुद्धा हिरो राहिलाय. या मॅच मध्ये सुद्धा सुंदर फलंदाजी केली. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचा टप्पा, वळण घेत चेंडू आतमध्ये येतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं जात नाहीये. अचूक टप्प्यावरती मारा करत असताना संघासाठी उपयुक्त खेळ गौरव म्हात्रेचा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा निर्धाव चेंडू येतोय. कुठल्याही प्रकारे फलंदाजांना मात्र इथून आक्रमण करू दिलं जात नाहीये. आक्रमण थोपावलंय. यावेळेस मिडल झालाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मात्र क्षेत्ररक्षकांची जबरदस्त कामगिरी, कौतुक करावं लागेल. यावेळेस पहा, चेंडू हवेमध्ये आहे, झेलची सुवर्ण संधी आणि संधीचं सोनं करतायत. चांगली फिल्डिंग, फलंदाज बाद. मैत्री ग्रुप फाउंडेशनचे आधारस्तंभ मान्यवर गणेशजी भेरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी आपण पाहताय गावदेवी सीसी खरवई हा संघ विजयाच्या जवळ जातोय, विजयाच्या अगदी नजदीक जात असताना चांगली कामगिरी करतायत, अतिशय चांगली गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून फिल्डरची सुद्धा सुंदर साथ मिळते आणि खऱ्या अर्थानं विजय साकार करत असताना पाहायला मिळत आहेत। डॉमिनेटिंग परफॉर्मन्स काय असतो हा मैदानावरती देत आहेत कासगाव सारखा मातब्बर संघ समोर असताना सुद्धा चांगली फाईट आणि खऱ्या अर्थानं काटेकी टक्कर मैदानावरती देताना पाहायला मिळाले आणि पाहता पाहता विजयाच्या समीप गौरव म्हात्रे बॅटिंग करत असताना यावेळेस हा फटका पहा सीमारेषेच्या दिशेनं। चला ढवळेपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, मानकिवली संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस केला जाईल, मान्यवर गणेशजी भेरे यांच्या शुभ हस्ते। मान्यवर दीपकजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय दीपकजी भोईर साहेब आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मुथूट फायनान्स एरिया मॅनेजर दीपकजी भोईर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या ठिकाणी शेवटच्या षटकात आपण आहोत, आई गावदेवी सीसी खरवई हा संघ मैदानावरती विजयाच्या निश्चितच जवळ जाऊन पोहोचलाय। यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, नशिबाची साथ आणि अगदी शेवटी मिळालेला हा चौकार। गोलंदाज शेरू चौथ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय, चांगला टप्पा, फिरकी आक्रमण, सुंदर टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना यावेळेस आपल्या संघासाठी लेफ्ट आर्म मारा, दर्जेदार गोलंदाजी। आई गावदेवी क्रिकेट क्लब खरवई हा संघ विजयाच्या जवळ येतोय, एका चेंडूनंतर हे अंतर कमी होताना पाहायला मिळतं। दुसऱ्या फेरीची मॅच आहे, हा सामना जिंकायचा आहे आणि आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या क्वालिफायरच्या मॅचमध्ये खेळायचं आहे। या अनुषंगाने झालेला हा सामना एका संघाला सकाळच्या सत्रात परास्त केलं आणि त्यानंतर द्वितीय फेरीची मॅच मैदानावरती आपण पाहत आहे, एका बाजूनं कासगाव मिताली 11 कासगाव आणि दुसऱ्या बाजूनं आई गावदेवी सीसी खरवई, या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना। गावदेवी सीसी खरवई हा संघ जवळपास विजय संपादित करण्याच्या तयारीत, सेलिब्रेशन मोड मध्ये पाहायला मिळेल। यावेळेस हलक्या हाताने प्लेस केलं, मॅच प्रॅक्टिस घेत असताना या मैदानावरती यायचं, खेळायचं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं। टेनिस क्रिकेट खेळणारा खेळाडू असू दे किंवा लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू असू दे, जगन्नाथ क्रीडा संकुलावरती यायचं, खेळायचंय, निश्चितच माझा खेळ मला दाखवायचा असं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं। आज मैदानावरती कासगाव संघ मॅच प्रॅक्टिस घेत असताना पाहायला मिळतोय, विजय जवळ जवळ अर्जित केलाय। आई गावदेवी सीसी खरवई संघ पुढील फेरीमध्ये पात्र होतोय, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन।
गोड कौतुक करूया टीम मिताली 11 कासगाव टीमचं सुद्धा. वेल प्लेड बॉयज. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो ठरलाय 34 धावा बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना एक विकेट ज्यानं संपादित केली, गौरव म्हात्रे मॅन ऑफ द मॅच.